एवढा मोठा अपमान? लग्नाआधी दुसऱ्या पोराच्या तोंडात तोंड घालणारी पोरगी, या असल्या पोरीला आपल्या घराण्याची सून करून घ्यायला निघाला होतात तुम्ही? अरे अक्कल काय चरायला गेली होती वय तुमची? हे बघा, हे असले गुण उधळणारी पोरगी आपल्या घरात सून म्हणून नको. आजी आजी तू जरा शांत हो. निंबाळकरांशी आपले वेगळे संबंध आहेत. धंद्यात आणि मैत्रीत असा झटक्यात संबंध नाही तोडता येत. म्हणून काय मी असल्या पोरीशी लगीन करायचे? हे बघ दादा, मला त्या पोरीशी लगीन नाही करायचं. माझ्या डोळ्यासमोर शी सोडणार नाही मी तिला. हेच तर म्हणतोय मी तुला, सोडूच नको. नुसता पोरीचा विचार करशील तर तोट्यात जाशील. त्या पोरीला आपल्या घरात तरी येऊ दे, मग घे तुझ्या अपमानाचा बदला. आल्या आल्या जीभ छाटून टाक तिची. अरे पण मुळात अशी पोरगी घरात आणायचीच का? आजी ती पोरगी सोन्याचं अंड दिलं आपल्याला, आणि तिला तशी बी कापली तरी पण ती आपल्या फायद्याची आहे. राजकारणात उगाच आम्ही एवढा लांब पोचलो नाही. सत्यजित, भावावर विश्वास ठेवा. आज झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे ना तुम्हाला, मग तयारीला लागा त्याच्या. हे लग्न होणार. ठीक आहे, येऊ दे त्या पोरीला. 4 बुक शिकून शिंग फुटलेत नव तिला. अशा पोरींची शिंग कशी छाटायची चांगलं ठाव आहे मला. या असल्या पोरींना सुतासारखं कसं सरळ आणायचं चांगलं कळतं मला, चांगलंच. सूर्या, हॅलो हॅलो. हॅलो, काय झालं? असा का बोलतोयस माझ्याशी? आतमध्ये राक्षसीना झोपली असेल ना, त्यांना ऐकू जायला नको म्हणून. आणि तुला असं काय बोलायचंय माझ्याशी? तुला नाही कळणार तुझं. दादा एवढ्या रात्रीला कोणाशी बोलतोय? तुला नाही कळणार. मला तुझ्या संग किती आणि काय काय बोलू असं झालंय. तुझा ग, तू जीव वाचवलायस माझा. अरे मी डॉक्टर आहे, माझं कामच आहे ते. पण मी कामात गेलोय ना. हे तर मस्त रोमॅन्टिक सीन चालू आहे. राजू, आपण आज गोइंगणार आहोत त्या पिक्चर मधल्या सीन पेक्षा पण भारी का? त्याने चुप बस. तू तू तर माझा जीव नाही वाचवला, माझ्या 4 बहिणींचा जीव वाचवलाय. माणूस एकदा जन्म घेतो असं म्हणतात ना, पण तुझ्यामुळे मी दुसऱ्यांदा जन्माला. तुझाही उपकार कधीच विसरणार नाही. तू तर सांग मी तुझ्यासाठी काय करू. तू म्हणशील ते करायला तयार आहे. खरंच? तू मागून तर बघ, शब्द आहे माझा. वेळ आली की नक्की सांगेन. बरं आता ऐक, नीट काळजी घे. 2दा इलाज केलाय मी तुझा. यापुढे तुला काही झालं आणि मी तिथे नसले तर? तुझ्याकडनं इलाज करायची वेळ माझ्यावर सारखी यायला पाहिजे असं वाटायला लागलं आता. काही बोलतोयस हा तू? आणि नाहीतर काय, एवढी चांगली डॉक्टर इलाज करत असेल तर कोणाला नाही वाटणार आपला अपघात व्हावा आणि तुझ्यासारखं डॉक्टरकडनं जखमा भरून घ्याव्या. तू कडू गोळ्या दिला ना, त्या बी गोड लागतात. दादानं आज काय खाल्लंय रातच्या जेवणात? हो ना, कसली भारी फ्लर्टिंग करतोय. ऐक की तुझं, उद्या तेजूला बघायला स्थळ येणार आहे. तू पण येशील ना तिची तयारी करायला? हो येईन ना. मी वाट बघीन. ठेवतो. चल लवकर, चल लवकर.
भाग्या कशी झोपलीस तू? धनुचा पाय पडला ना तोंडावर, चपाती होईल तोंडाची. ए भागे उठकी. बागू कशाला आता अक्का तुला इंग्रजी येत नाही का? मीटिंग म्हणजे उठा. त्याला तिथे त्याला वेकिंग म्हणतात. वेकिंग नाही, त्याला वेकअप म्हणतात. तेच ते उठा. हे मला दादा झोपलाय का? राजू तू बघ, तू पण येणार ना पिक्चरला? तू बघ की, तू पण तर येणार ना पिक्चरला. तू बघ ना. भांडू नका, मी बघते. काय करतोयस? माझ्या बाबाला काय खायला घालतीस? सावधान. कुठं चाललायस? गावात एक पिक्चर आलाय, बघून येतो. बरं जा. माझं पोरग तरी कधी मजा करायचं, पण उद्या आला ना मला पिक्चरची स्टोरी सांगायची. काय? हा सांगतो सांगतो. सर ना सीट आहे माझ्या तिकडे. तुझा मेंदू का तुझ्या गुडघ्यात आहे वर? तुझी सीट तिकडे आहे ना? मग एवढ्या पीपलच्या लेगला किक करत का आला? डायरेक्ट इकडनं यायचं ना. ए आता आलो ना कुठून तरी, घे पायात. अरे घे ना पायात. पायात घ्यायला का मी कासव आहे? नाही बकासूर आहेस. बकासूर तुझ्या तर तू कसं करतोय मग? बकासूर बोल. भाग भाग्य
राजू, धनु, भाग्या, राजू. तेजू, भाग्या, भाग्या, धनु. हे गपचूप बघा की पिक्चर. कशाला जनावरचा बाजार लावलायचा? जनावर काय बोलला? आता मी तुझा टीप तोडी. ए माझा हात सोड. काय बोलला? जनावर बोलला आपल्याला. हा? ओ ताई, ओ दादा, ओ ताई, ओ दादा, ओ ताई, ओ दादा. ओ दादा, ओ ताई, शांत राहा, मूवी बघा. शांत. जनावर बोलतो. कोल्ड ड्रिंक वाटतेस, कोल्ड ड्रिंक वाटतेस. त्या हिरोनीपेक्षा ते ह्याच भारी नसते का? घरात जुन्यांचा शोज बघायला पाहिजे. तू देशील ती शिक्षा मान्य आम्हाला. दादा, अरे दादा सुनो, दादा, 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 दादा सुनो, दादा नको मार. दादा अरे थांबा ना, दादा नको ना असं करू. दादा असं नको ना करू. दादा, दादा पाहिजे तर आम्हाला मार, पण स्वतःला शिक्षा करू नको घेऊ. आमचं चुकलं दादा. हो मला माफ कर दादा. दादा आमचं चुकलं. तुमचं नाही काय चुकलं, माझंच चुकलं. तुम्हाला वाढवायला कमी पडलो ना, हे माझं चुकलं. तुमच्यावर संस्कार करायला कमी पडलो, हे माझं चुकलं. नाही दादा असं काय नाही. असंच आहे, असंच आहे.
तुम्ही कसं रडताय? तुम्हाला का वाईट वाटतंय? तुम्ही नका रडू. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतो ना तर रात्र व्हायच्या घरी येतो. का तर माझ्या बहिणी घरी असत्या, त्यांच्या काळजीनं. माझ्या बहिणी मी झोपलेलं बघून लपून पिक्चरला जातात आणि त्या थिएटरमध्ये सगळ्यांसमोर लाज सोडून असतात. वा, लय भारी दिवस दाखवलं तुम्ही. तसं नाही दादा, आम्ही फक्त मज्जा. अरे करा मजा करा. तुम्हाला पाहिजे तसं वागा. तुमचं कौतुक ऐकलं ना मी थिएटरमध्ये. हिरोईनपेक्षा तुम्ही भारी वाटत होता त्या लोकांना. लोक आता ही बी म्हणतील यांच्या आईनं घराची अब्रू हिशोर टांगलीच आहे. ह्या पण तिच्याच पोरी, ह्या बी तिच्यासारख्याच पळून जाणार. ऐकून तर मला लय गर्व वाटत. खरं ह्या घराची गेलेली इज्जत परत मिळवण्यासाठी मी दिवस रात्र झटतोय. तुमच्या सगळ्यांची चांगल्या घरात लग्न व्हावे ना, रात्रीचा दिवस करतोय मी. माझ्या बहिणींकडे कोणी वाईट नजर न बघू नये म्हणून सतत तुमच्या पुढे मागे फिरत असतो, सतत. पण हेच चुकतं माझं. तुमचं चुकीचं पाऊल पडलं ना तर लोक तुम्हाला नाही नावं ठेवणार. लोक हेच म्हणणार, सूर्या तू बहिणींना वाढवायला कमी पडलं. खरं आहे ते, हेच बहिणींना वाढवायला कमी पडलं. नाही दादा, पण याची शिक्षा मला झालीच पाहिजे. याची शिक्षा मला झालीच पाहिजे. सोड. मी तुमच्यासमोर हात जोडतो. वाटलं तर पाय पडतो. आई पळून गेली तर मरण यातला भागलेत मी. आता नाही रे माझ्यात ताकद. या घराची इज्जत तुमच्या हातात आहे, ते मात्र नका मिळू. एवढा उपकार करा माझ्यावर. उपकार करा माझ्यावर. लय आनंद झाला असेल ना तुला आज? माझी हालत बघून हसू येत असेल ना तुला? घे हसून घे. पण हे सगळं ना तुझ्यामुळं झालंय. तुझ्या वाईट कर्मामुळं माझ्या बहिणींना चांगलं आयुष्य देता येणं झालंय. त्यांना त्यांचं जीवन जगता येणं झालंय. एक घर म्हणजे पिंजरा बनवून ठेवलाय मी त्यांच्यासाठी. अक्षरशः कोण वाढतल्या गुराढोरासारखं जगतात त्या. मला हे सगळं कळत असताना मी मनावर दगड ठेवून कठोर वागावं लागतंय त्यांच्याशी. हे सगळं करत असताना असं वाटतं कुणीतरी काळजावर वार करतंय माझ्या. वार करतंय. पण तू जो वार केलायस ना त्यापुढे जगातलं सगळं वार फेकायत ग. सगळं वार फेकायत. आमच्या आयुष्यात अंधार करून निघून गेलीस ना तू. मी बी चोरी आहे. किती बी अंधार करून निघून गेलीस ना तर नव्यानं उगवीन मी. नाही माझ्या चारही बहिणींची लग्न चांगल्या खानदानात लावली आणि जगातली सगळी चूक त्यांच्या पायाशी आणून ओतली नाही ना तर नावाचा सूर्या नाही मी. आणि ऐक, उद्या तेजूला बघायला पाहुणे येणार आहे आणि लय चांगलं स्थळ आहे.
उद्या तिचं लग्न चांगल्या घरात पक्क करतो नाही बघ तू. ऐकतेस ना? उद्या तुझ्या मोठ्या पुरीचं लग्न ठरलेलं असं. हा हे लग्नाला